तर इकडे तुम्ही बघू शकता आमच्या सोसायटीमध्ये हंडीचा प्रोग्राम चालू आहे। तर मी सुद्धा आली होती बघण्यासाठी। माझं पण टिफिन वगैरे बनवून झाले। मी जस्ट बाहेर आली आणि बघितलं तर इकडे ह्यांचं चाललं होतं हंडीचे म्हणजे हंडी फोडण्याचं हे चालू होतं। मी पारसला तसं सांगितलं होतं की मला बोलव, पण तो विसरून गेला। तुम्हाला इथे पारस दिसत असेल, ब्लॅक कलरचा शर्ट घातला ना, टी शर्ट खाली तो पारस आहे येल्लो कलरच्या टी शर्टच्या बाजूला, तो बघा। काल त्यांची तर 2-4 दिवस झाले प्रॅक्टिस सारखी चालूच आहे। तर वरती इकडे बघू शकता तुम्ही सगळे मुलं वगैरे जमा आहेत आणि वरती ते आमचे जे वॉचमॅन आहेत ना, ते हंडी थोडंसं वरती घेत होते कारण खूपच खाली होती त्याच्यामुळे। तर मग मुलं बोलत होते त्यांना की काका थोडीशी वर घ्या असं हे ह्यांचं चाललं होतं थरावर थर लावायचे। आता बघा तुम्ही कसं लावतायत ते। यांची खूप दिवसापासून प्रॅक्टिस चालू आहे ॲक्च्युली। आणि मी कुठेच तुम्हाला इथे दिसणार नाही कारण मी फक्त माझ्या बॅक कॅमेराने व्हिडिओ काढलेले आहेत। आणि तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल बाहेर, तर खूप सारा पाऊस पडत आहे इकडे। तुमच्या इकडे पण पाऊस आहे का नक्की सांगा। आणि इकडे बघा मुलींचं पण चालू होतं हंडीचा प्रोग्राम। तर त्याचा फोडण्याचा प्रयत्न करत होत्या, बघत होत्या जमते की नाही चालू होतं। मुलांचं झालं किंवा मुलींचं। बघा 2 हंड्या बांधलेल्या आहेत, एक मुलींची आणि एक मुलांची। तर दोन्ही हंड्या फुटल्या होत्या, पण त्या कशा फुटल्या हे पण तुम्ही बघा। आणि बघू शकता तुम्ही की मुली पण काही कमी नाही आहेत, मुलीसुद्धा मुलांना टक्कर देऊ शकतात। आम्हीसुद्धा आमच्या शाळेमध्ये अशा हंड्या वगैरे फोडायचो आणि ते दिवस मला आठवायला लागले कारण मी सुद्धा जायची। मला ह्या सगळ्या गोष्टीची खूप जास्त आवड आहे। हंडी वगैरे किंवा गणपती उत्सव, दिवाळी, होळी या सगळ्याची मला खूप आवड आहे। आणि मला डान्स वगैरे या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला खूप आवडतात। मला लेझिम खेळणं, त्याच्यानंतर ते शाळेमध्ये 15 ऑगस्ट वगैरे असतं ना, मी काही जास्त नाही जायची, कधीतरी जायचं ना, पण मी घ्यायची भाग। मला आवडतं डान्समध्ये वगैरे किंवा हे असं हंडी वगैरे फोडण्यासाठी आम्ही सुद्धा प्रॅक्टिस करायचो। आणि हे सगळं बघून आहे ना त्या दिवसाचे म्हणजे ते दिवस आठवायला लागले की किती छान असतात ना ते दिवस, जे आपण आता घालवले म्हणजे गेले आपल्या हातातून आता ते दिवस। आता आपल्या मुलांचे दिवस आले। चालू आहे, सारखंच चालू आहे हंडी फोडायचं, थर लावायचे आणि थर पाडायचे, बस एवढंच चाललेलं आहे त्यांचं। आणि पुढे त्यांनी फोडलेली आहे हंडी, नाही फोडले तुम्ही कारण की ते खूप दिवसापासून प्रॅक्टिस करत आहेत। आणि पावसाने पण एवढा जोर लावला होता का काय विचारायला नको। आणि हा जो वरती चढला आहे ना, तो पारस खूप चांगला निघला आहे बघा। त्यांनी फायनली हंडी आता फोडणार आहे तो। आणि ना नारळ ना त्याच्या आतमधला खूप छोटा होता, पटकन माझ्या हाताला लागतच नव्हता त्याच्या। तर कसं तरी त्यांनी काढला आहे बघा पुढे नारळ तो। आणि त्यांनी फायनली तो हंडी फोडण्याचा प्रयत्न करत होता। त्याच्या हाताला बघा तो नारळ अजिबात लागतच नव्हता। त्यांनी नारळ काय सोसायटीवाल्यांनी काय माहिती छोटा आणलेला की काय। तर मुलांचं पण हे बघा ना किती आहे की त्यांनी सुद्धा दम हरला नाही, म्हणजे हरले नाही त्याचे। बघा त्यांनी हंडी किती छानपैकी फोडलेली आहे। आणि सर्व बाळकृष्ण गाय ते किती छान असं फोडलेलं हे बघा। आम्ही तर मस्तपैकी हंडी फोडली की मस्त खाली नाचायचो, इतकी मजा यायची ना, खूप जबरदस्त मजा यायची। तर बघा इकडे मुलींची हंडी आहे, पण मुली काय म्हणजे एकच मुलगी आहे मी वरती चढून तिने हंडी फोडलेली आहे। बाकीच्या मुली काही रेडी नव्हत्या। खूप वेळा त्या तिकडे जे एक भाऊ आहेत म्हणजे ते सोसायटीमध्ये राहतात, तर ते मुलींना खूप वेळा बोलवत होते, पण काही मुली येत होत्या तर काही मुली येत नव्हत्या। त्याच्यामुळे ती एक मुलगी आहे तिने डेअरिंग केली आणि मग खालचे थर मुलांनी लावले। आणि मग ते चाललं होतं की म्हणजे त्यांचं हंडी फोडण्याचं हे की कसं फोडायचं तुम्ही ते बघू शकता। खाली मुलं आहेत आणि वरती एक थर मुलींचा आहे। म्हणजे मुलींना नाही जमलं कारण त्यांनी काय प्रॅक्टिस वगैरे केली नव्हती आणि अर्जंटमध्ये त्यांना सांगितले की तुम्ही पण हंडी फोडायची आहे म्हणून। तसं दरवर्षी आमच्या इथे एक हंडी मुलांची आणि एक हंडी मुलींची असते, पण मुली काय माहीत नाही की त्यांचं काय म्हणजे असं ग्रुप वगैरे आहे की नाही। पण मुलांचा कसा ग्रुप वगैरे असतो ना, त्याच्यामुळे ते करतात प्रॅक्टिस वगैरे। तर मुली थोड्या घाबरत होत्या त्या, कारण सगळ्या हाडकुळ्या आहेत ना, खाली मुलं पण कशी हाडकुळे आहेत, त्यांचे हाडं वेळ टोचत असेल त्यांच्या पायाला। बघू शकता त्यांचा हात काय जात नव्हता। तर मग शेवटी त्या परत दुसरी मुलगी आली बघा, पण ते काही शक्य होतच नव्हतं किंवा बघा पुढे कळेलच। पण त्यांनी प्रयत्न खूप छान केला हा, असं नाही की त्यांनी प्रयत्न नाही केला, प्रयत्नही खूप छान केलेला आहे। आणि ही हंडी मुलींनीच फोडलेली आहे, ते तुम्ही पुढे बघाल की कोणी फोडली आणि कोणी नाही। ते कसं आहे की थोड्या घाबरत होत्या त्या, ते भीती
भीती वाटते ना की खाली पडावी जायची वगैरे, त्याच्यामुळे ठीक आहे ना. सगळेजण त्यांना पकडत आहेत. इकडे बघा तुम्ही पुढे. तुम्ही पण तुमच्या इकडे हंडी वगैरे एन्जॉय करताय की नाही नक्की सांगा. खूप साऱ्या हंड्या असणार आहेत सगळीकडे. हल्ली कमी झालेले आहेत हंड्यांचं. हे प्रोग्राम वगैरे खूप कमी झाले. आमच्याकडे खूप होता, खूप जबरदस्त होता. आम्ही संध्याकाळी ना त्याच ही कुठली का त्याचं बघायचं. पण बघा या राधाराणी आता वरती चढलेल्या आहेत आणि खरोखर की मुलीही काही कमी नाही आहेत. त्यांनी काही ठरवलं तर त्या करू शकतात, हे नक्कीच आहे. इकडे खूप जोराने पाऊस होता, खूप म्हणजे पाऊस तर भरपूरच आहे. तसं तर कृष्ण जन्म आहे झालेला आहे म्हटलं ते पाऊस हा असणारच आहे. आणि ही आमची सोसायटी आहे, खूप मोठी सोसायटी आहे. बघू शकता खूप मोठी अशी सोसायटी आहे आमची. हिलासुद्धा म्हणजे हाताला काही नारळ भेटत नव्हता, लवकर लागत नव्हता. कारण नारळ काय माहिती त्या लोकांना छोटे अंगोटी दिल्या ते हातालाच लागत नाही. तरीसुद्धा बघा तिने पण हे नाही हरली नाही तिने सुद्धा तसाच प्रयत्न केलेला आहे नारळ काढण्याचा. फायनली नंतर तिला तो नारळ भेटलेला पण आहे. पण त्या जरा नारळ थोडा मोठा आणायला पाहिजे होता. तर बघा तिने फायनली हंडी फोडलेली आहे. भारी आहे का नाही. तिला बघून आम्हाला सुद्धा म्हणजे असं आम्ही सुद्धा एन्जॉय करायचं. हे आमच्या सोसायटीतल्या बायका वगैरे आहेत. थोडंसं शूट केलं, जास्त नाही केलं. आणि त्या मुलांचं चाललं होतं ते खायचे ज्या चिपका पडतात ना ह्याच्या हंडीचे त्या गोळा करायचं वगैरे चाललं होतं. नंतर इकडे वॉशरूम सोडत होते, हंडीचं सोडत होते. मुलांचं चालू होतं पोळ्या वगैरे फुगे वगैरे घ्यायचं काम चालू होतं. आणि थोडंसं थांबली, थोडंसं शूट वगैरे केलं. घरी येण्यासाठी निघालेली होती. इथे थोडंसं मी इन्स्टासाठी तर इथे काय मी थोडेसे फोटो काढलेले आहेत ते इथे टाकत आहे. तर तुमची पण दहीहंडी कशी साजरी झाली हे मला नक्की सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्याकडे आधी पोचेल. आणि दहीहंडीच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा. तुम्हालाही तुमच्या आठवणी ताज्या झाल्या की नाही हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. आणि तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.